सचिन एक अनाउन्समेंट अशी आहे 25-26 सामवेदी अदानी ग्रुप आयोजित रिलायन्स कप म्हणजे शेवटचं वर्ष आमचं आहे आणि आपले लिजंड ऑफ द क्रिकेट सामवेदी ब्राह्मण कुमार नाईक यांचं शेवटचं वर्ष आहे. त्यामुळे इथे जमलेल्या माझ्या खेळाडू येणारच आहेत पण प्रेक्षकांना विनंती की पुढच्या संडेला सगळे इथे जमले पाहिजेत. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे भाग्येश नाईक कॉमेंट बॉक्स संपर्क करा. भाग्येश नाईक हा त्याला बाकीचं विचार. भाग्येश नाईक याला फ्री करायचं याला भाग्येश अर्जंट. भाग्येश भेटू करून टाक जाऊन त्यांना घाई आहे. राजेशला बेस बॉलर बोलतो. बेस बॉलर नाही पहिलं बेस बॅट्समन आहे ना. चला हरकत नाही. ठीक आहे चालेल. मग त्याला देऊ ज्याला आहे त्याला. नमस्कार. सर्वांना विनंती आहे की मंचासमोर यायचं. आपण लवकरच प्रेझेंटेशन सेरेमनी चालू करतोय आणि डीबीएन लाईव्ह मार्फत आपल्याला ऑनलाईन सुद्धा दिसेल. सगळ्या प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती आहे, बांधकर ग्रामस्थांना विनंती आहे, महिलांना विनंती आहे की मंचासमोर यायचं आहे. आपण लवकरच प्रेझेंटेशन सेरेमनी चालू करतोय. सगळ्यांना विनंती आहे. बोलू नका एक 10 मिनिटं. आणि एक अजून विनंती असेल की आपण आपापसात गप्पा करू नका. सध्या एक 10 मिनिटांहून प्रेझेंटेशन सेरेमनीकडे लक्ष द्या. विनंती आहे. प्रेझेंटेशन सेरेमनीला चालू करूया. एकता मित्र मंडळ बांधकर आयोजित स्वर्गीय अविनाश अविभाई यज्ञेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ आपण या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. स्पर्धेचे 3रं वर्ष होतं. काल 18 मे, आज 19 मे, शनिवार रविवार असे या 2 दिवसामध्ये सामने भरण्यात आले. जवळपास 21 संघाने, सामवेदी ब्राह्मण समाजातील 21 संघाने ते सहभाग घेतला आणि चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. खूप रंगतदार असे सामने झाले. काल पहिल्या साखळीचे सामने संपले, त्यानंतर आज दुसऱ्या साखळीचे आणि अंतिमपर्यंत सामने आज खेळण्यात आले. मी उपस्थित बांधकर ग्रामस्थांचे ज्येष्ठ मंडळी जे स्टेजवर आहेत त्यांचे एकता मित्र मंडळ बांधकर यांच्यातर्फे मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो. प्रेझेंटेशन सेरेमनीला जायच्या आधी मी आपल्या समाजातील एक मोठे क्रिकेटर कुमार नाईक वाळुंजे त्यांच्या 39 वर्षाची कारकीर्द झाल्यानंतर ते नेक्स्ट सॅटर्डे संडेला जे अदानी कप होते त्या कप नंतर त्या क्रिकेटमधून संन्यास घेणार आहेत. एक मोठा 39 वर्षाचा अनुभव आणि या कुमार नाईकांचे स्वागत करतो. आणि कुमार नाईक यांच्यामुळे समाजात एक चांगले खेळाडू घडले, चांगले खेळाडू त्यांच्या अंडर घडले. त्यांनी म्हणजे त्यांचं जे क्रिकेटमध्ये योगदान आहे ते आपल्या समाजासाठी खूप मोठं योगदान आहे. तुम्ही जरी क्रिकेटमधून संन्यास घेत असाल तरी तुम्ही अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या आम्हाला सहकार्य कराल. तुम्ही क्रिकेटशी तुमचं नातं राहील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि मी आमच्या मंडळाच्या अध्यक्षाला विनंती करेन विवेक नाईक यांना की कुमार नाईक यांचा एक शाल रिफल देऊन सत्कार करायचा आहे. तुमच्या कारकिर्दीला सलाम आणि आमच्या बांधकर मंडळातर्फे तुम्हाला एक छोटीशी मानवंदना. कुमार नाईक यांनी समोर यायचं आहे. जय. कुमार नाईक खरंच खूप मोठं योगदान आहे तुमचं. मी तुमच्या पुढील आयुष्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. वेळेचा अभाव आहे पण अगदी 2 मिनिटं तुम्ही 1-2 शब्द बोलायचे. माझी विनंती आहे तुम्हाला. वेळेचा अभाव मी समजतो. 1-2 मिनिटं.
सन्मान्य व्यासपीठ, क्रीडा रसिक, खेळाडू बंधू भगिनीनो, स्वर्गीय अविनाश पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा 26 मेला मला वाटतं अविनाशला 3 वर्ष पूर्ण होतात जाऊन. एक होतकरू असा खेळाडू होता, अष्टपैलू आणि प्रचंड आवड असलेला हा खेळाडू आपल्यातनं कोविडच्या काळामध्ये निघून गेला. पण त्याच्या आठवणी अजूनही आपल्याबरोबर आहेत आणि त्याच्या स्मरणार्थच ही जी टुर्नामेंट एकता वानकर तो अतिशय उत्तम असं आयोजन आहे. आणि गेले 2 वर्ष मला वाटतं ही 3रं वर्ष आहे, पण प्रत्येक फायनलला जशी आज फायनल झाली तशी प्रत्येक फायनल अविनाशला म्हणजे ती स्वर्गामध्ये त्याला अभिमान वाटत असेल की ज्या खेळासाठी त्यांनी आपलं आयुष्य दिलं आणि त्याच्या स्मरणार्थ ही जी टुर्नामेंट अतिशय लोकप्रिय होत चाललेली आहे. तर मी एकता बांदकरकरांचे खरंच धन्यवाद देतो आणि आभार मानतो. अंतिम सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी भाग घेतला त्यांचाही मी अभिनंदन करतो. एक मानवंदना तुम्ही अविनाशला दिलेली आहे. अंतिम सामन्यामध्ये चेतक वाघोली नावाप्रमाणे खेळलेली आहे. मित्रांनो, एक मला तुम्हाला सांगायचं आहे, 39 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये स्पिरिट काय असतं गेमचं हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि ते आज मला दोन्ही संघाकडनं इकडनं दिसलं. पंचांचा निर्णय असू दे, खेळ असू दे, दोन्ही संघांनी त्याची परिपूर्णपणे म्हणजे आपण सांगतो ना की स्पिरिट काय असेल ते असतं ते लोकांना दाखवलं. शेवटी चेतक हा चेतक आहे, कधीही न सोडणारा. 4 चेंडूमध्ये 11 धावा. कुठलाही संघ सांगेल की आम्ही हरलो कारण तंबूमध्ये 5-6 गडी गारद झाले ना. अतिशय शांतपणाने मी सचिन नाईक याला खरंच धन्यवाद देतो की तुझ्या नावातच सचिन आहे. चांगला खेळ खेळतोयस तू आणि आपल्या मुलांना घेऊन जातोस याचा मला तुझा मित्र म्हणून अभिमान वाटतो. मित्रांनो, 25-26 तारखेला अदानीचं 10वं वर्ष आहे आणि त्याचं औचित्य साधूनच मी माझ्या क्रिकेटमधनं रिटायरमेंट घेतोय. 39 वर्षाची कारकिर्दी माझी मी संपवतोय. पण जरी मी क्रिकेटपासून लांब जात असेल म्हणजे ॲज अ खेळाडू, पण क्रिकेटची नाळ माझी अशी जुळलेली आहे की ते मी मरेपर्यंत किंवा आयुष्यभर राहणार आहे तुमच्यासोबत. आयोजकाच्या भूमिकेमध्ये असेल किंवा तुम्हा तरुणांना जी काय माझ्याकडनं मदत लागेल, जी काय मला करता येईल ती मी करेन. आणि क्रिकेटचं नातं हे माझं असंच चालू राहणार आहे. तरी मी सगळ्यांना विनंती करतो, संतोष म्हात्रे हे तुम्हाला आमंत्रण करणारच आहेत, पण 25-26ला माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे. 39 वर्षाची जी तुम्ही मला प्रेम रिस्पेक्ट दिलेला आहे तो 25-26ला सुद्धा तुम्ही सर्वांनी इथे यायचं आहे. इलेक्शनचा माहोल आहे. इलेक्शन आता उद्या संपेलच आहे, मग आपण सगळे रिकामी असणार आहोत. तर कोणीही बाहेर जायचं जरी असलं तर 25-26 माझ्यासाठी, मलाही गिफ्ट म्हणून मी समजेन, माझ्यासाठी इथे हजर राहायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद कुमार नाईक. एकता बांदकरनी जो माझा सन्मान केला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जय. धन्यवाद कुमार नाईक. तुमचं मार्गदर्शन आम्हाला सतत प्रेरणादायी असते आणि ह्यानंतरही तुमचं मार्गदर्शन मिळेल पारितोषिकापड वळण्यापर्यंत. परंतु त्याच्या आधी मी काही आभार मानतोय. DNA नेट उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जे पंच लाभले 2 दिवस कडाक्याचं ऊन असताना ज्यांनी चांगल्या पद्धतीने पंचगिरी केली, कुठल्याही स्पर्धेला गालबोट लागला नाही, कुठल्याही सामन्याला गालबोट लागला नाही, 2 दिवसामध्ये उन्हात राहून योग्य तो निर्णय दिल्याबद्दल मी पंचांचे आभार मानतो. त्यानंतर कोरटी ग्रामस्थ तुमचं सहकार्य आम्हाला सतत राहत असते. कोरटी ग्रामस्थांचे मी आभार मानते. त्यानंतर मानते ग्रामस्थ, एकता मित्रमंडळ बांदकर ग्रामस्थ यांचे सुद्धा आभार मानतो. उदय नाईक श्रीखंडी ज्यांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मंडळातर्फे आभार मानतो. त्यानंतर आपला बराचसा क्रीडा रसिक हा US ला असतो कामानिमित्त, काही शिक्षणानिमित्त. तर जे DBN लाईव्हमुळे आपण त्यांनाही किंवा आपणही घरबसल्या मॅच इथल्या लाईव्ह बघू शकतो, तशा DBN लाईव्ह यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि मी बक्षीस वितरणाकडे वळतो. जवळपास आणि ह्या सामने यशस्वी करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या ज्यांचा सहकार्य राहिलं, कोणाचं नाव घेण्यात माझ्याकडून राहिलं असेल ते मी माफी मागतो आणि सगळ्यांचे आभार मानतो आणि मी पारितोषिकाकडे वळतो. जवळपास 21
संघाने या सामन्यामध्ये सहभाग घेतला आणि 20-25 सामने आपल्याला बघायला मिळाले. अतिशय रंगतदार चुरशीचे सामने, हाय व्होल्टेज मॅच आपल्याला बघायला मिळेल. मॅच मध्ये चांगले बॉलर, चांगले बॅट्समन हे सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळाले. आपण बेस्ट बॉलर म्हणून अमय फ्रॉम वाघोली, बेस्ट बॉलर अमय. मी मनोहर नाईक यांना विनंती करेन की त्यांनी अमयला बेस्ट बॉलरचं अप्रतिम गोलंदाजी अमय 1-2 मिनिट थांबतो. धन्यवाद डीजे. अमय 1-2 मिनिटं. अमय एक चांगली खेळी करतात आणि एक समीकरण आहे की अमयची बॉलिंग जेव्हा पडते, जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा हा चेतक वाघोली संघ जिंकतो. त्याबद्दल काय बोलशील? मी आमच्या सगळ्या खेळाडूंना मी म्हणजे काय बोलू शकत नाही की त्यांचा सपोर्ट पण एवढा असतो की मला, आणि तसं त्यांचा प्रेम पण एवढं असतं की त्यांनी बोलू शकत नाही असे माझ्यावरती शब्द आहेत ते की एवढं प्रेम करतात. पण मला स्वतःला माहिती आहे की माझी बॉलिंग जेव्हा पडते तेव्हा चेतक संघ हमखास विजयी करतो. आणि इकडची जेवढी स्पर्धा झाली म्हणजे अविनाश बंधूच्या स्मरणात आहे ती उत्कृष्ट ऑर्गनाईज केली होती आणि इकडे व्यवस्थित सुखरूप पार पडली. त्याच्या सगळ्यांचा मी धन्यवाद करतो. 2 शब्द संपवतो. धन्यवाद अमय, खूप चांगली गोलंदाजी. तुझ्या पुढच्या करिअरसाठी सुद्धा आमच्या मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा. यानंतरचं पारितोषिक असेल बेस्ट बॅट्समन. कोण असेल? काय गेसेस? बेस्ट बॅट्समन वाघोली संघाचे कर्णधार सचिन यांना मी विनंती करेन बेस्ट. आणि मी अजित नाईक यांना विनंती करेन, अजित नाईक यांना मी विनंती करेन की त्यांनी बेस्ट बॅट्समनचं जे पारितोषिक आहे तो कर्णधार सचिन यांना द्यायचा आहे. एक मोठी कारकीर्द आहे आपली. सचिन बेस्ट बॅट्समन, खूप चांगले कामगिरी केली त्यांनी. डीजे सचिन एकच एवढी मोठी कारकीर्द आहे आणि आपल्यापेक्षा वयाच्या लहान मुलांना घेऊन संघ बनवायचा, त्यांना संधी द्यायची, त्यांना पुढे पाठवायचं, गरजेला आपण खेळायचं, हे समीकरण कसं जमते? अरे जे जमते ते फक्त वाघोलीच्या आमच्या सपोर्टरमुळे जमतंय सगळं. माझ्या मागे ते सगळे उभे आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही आहे तिथे. थँक्यू. धन्यवाद सचिन. यानंतरचं पारितोषिक असेल मॅन ऑफ द सिरीज. मी कुमार नाईक वाळुंज यांना विनंती करेन की त्यांनी ते द्यायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज असेल बोईंग संघातील प्रथम उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू त्यांनी केलेला आहे. कोणी बोईंग संघाचं जर इथे कोणी असेल त्यांनी घ्यायचं आहे किंवा मी भागेशला विनंती करेन की त्यांनी ते स्वीकारायचं आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. प्रथम यांनी चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली, कठीण काळामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला. प्रथम आता इथे उपस्थित नाही आहेत पण मे बी युट्यूब मार्फत बघत असेल. खूप चांगला खेळ केला, तुमच्या खेळाला शुभेच्छा. आता आपण आपल्या महत्वाच्या पारितोषिकाकडे येऊ. आपण हे जे स्वर्गीय अविनाश अविभाई यज्ञेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ जे चषक भरवतो हे 3रं वर्ष आहे. आपण दरवर्षी ह्या स्पर्धेमध्ये 3 बक्षीस देतो आणि 2 ज्या सेमीफायनल झाल्या, पहिली सेमीफायनल माझ्या मते बानकर विरुद्ध पडाई आणि मग बोईंज विरुद्ध चेतक वाघोली, दोन्ही सुद्धा जे सामने अतिशय रंगतदार झाले. त्या सामन्यामध्ये पडाई संघ आणि बोईंज संघ पराभूत झाला. त्यांच्यामध्ये जो सामना झाला 3ऱ्या पारितोषिकासाठी त्याच्यामध्ये पडाई संघाने बाजी मारली. तर मी पडाई संघाच्या कर्णधाराला विनंती करेन की त्यांनी 3य पारितोषिक जे आहे ते मी प्रभाकर नाईक यांना विनंती करेन की त्यांनी 3य पारितोषिक कर्णधार प्रणव यश 3य पारितोषिक असेल आकर्षक चषक आणि रोख रक्कम. प्रणव एक दोन शब्द. नक्कीच हार्ड लक, सेमीफायनल मधून काही पुढे जाता आलं नाही, 3रं पारितोषिक मिळालं पण एक संघाला सूर मिळतोय, सूर गवसतोय आणि अदानी एक मोठी आपली स्पर्धा आपल्या समोर आहे. तर त्या स्पर्धेकडे तुमचं कसं लक्ष असेल? आता आम्ही हरलो सेमीफायनल तर ते काही थोडे बॉलरचे
मिस्टेकमुळे झालं चालेल. आता आमचं एम आहे अदानी कपवर आणि ते जिंकण्याचं आम्ही प्रॅक्टिस करून येणार. नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश मिळो. धन्यवाद पडाई संघ. यानंतर द्वितीय पारितोषिक फायनलचा सामना आपण सगळ्यांनीच बघितला. अतिशय चुरशीचा सामना झाला. फायनल कशी असावी तर अशी असावी. दोन्ही तुल्यबळ संघ होते, एकता बानकर आणि वाघोली. अतिशय रंगतदार शेवटच्या षटकापर्यंत कोण जिंकेल यांची काही शाश्वती नव्हती आणि त्या स्पर्धेत उपविजेता संघ ठरला बानकर संघ. मी बानकर संघाच्या कर्णधाराला विनंती करेन की त्यांनी द्वितीय पारितोषिक करायचं आहे. मी रमेश नाईक बाबा यांना विनंती करेन की त्यांनी द्वितीय पारितोषिक बानकर संघाच्या कर्णधाराला द्यायचं आहे. कर्णधार विपुल नाईक यांना मी विनंती करेन. द्वितीय पारितोषिक असेल आकर्षक चषक आणि रोख रक्कम. विपुल एक दोन शब्द. मी चुरशीचा सामना झाला, अंतिम सामना एकदम चुरशीचा झाला. शेवटच्या षटकापर्यंत कळत नव्हतं कुठे वळेल. काय वाटते सामन्याबद्दल तुम्ही काय बोलाल आणि कुठे कमी पडला? सामना चुरशीचा जरी झाला असला तरी संधी ही माझ्या हातात होती. मी माझ्या संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडलोय. मला मालवंदनाची व्हायची होती ती माझ्या मनात राहिली. हा तो शब्द आहे तो माझ्या मामाचा नाव. माझ्या मामांच्या नावाने बनवलेली ट्रॉफी होती. मामांना मानवंदन अर्पण करायचं स्वप्न मनात होतं, ते राहून गेलं. पुढच्या वर्षी नक्की विजय संपादित करेन. महाराज धन्यवाद विपुल. ठीक आहे, हा क्रिकेटचा सामना आहे, क्रिकेटची स्पर्धा इथे हार जीत चालू राहते. तुमचे प्रयत्न खूप मोठे होते. नक्कीच ह्यानंतरच्या स्पर्धेला ह्यानंतर पुढच्या सीझनमध्ये तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल आणि नक्कीच विजय मिळेल. तुमच्या इमोशनचा आम्ही रिस्पेक्ट करतो. आणि ह्यानंतर सगळ्यात महत्वाचं पारितोषिक या सामन्यातील जो चुरशीचा सामना झाला, अंतिम सामना, त्याच्यामध्ये जो संघ विजयी झाला चेतक वाघोली. मी वाघोली संघाच्या कर्णधाराला नाही तर सगळ्या संघाला बोलवेन. सगळ्या संघाने इथे यायचं आहे, सगळा संघ. आणि हे जे बक्षीस आहे हे बक्षीस मी आपा रमेश पाटील आपा यांना मी विनंती करेन कर्णधार येतील. सगळ्या सामन्याने सगळ्या मी रमेश नाईक आणि रमेश पाटील आणि नारायण पाटील यांना विनंती करेन की त्यांनी जो अंतिम प्रथम पारितोषिक आहे, एक आकर्षक चषक आणि रोख रक्कम, हे विजेता संघ चेतक वाघोली. शुभम शुभम खरं तर चेतक वाघोलीला प्रथम पारितोषिक आहे, नवीन नाही आहे, त्यांना सतत ते मिळत असतेच. पण पहिल्या सामन्यापासून ही फायनलचा जो प्रवास झाला, खूप चढउतार आले. कधीतरी असं वाटलं की इथून मॅच निष्ठून जाते की काय, पण त्यातून सुद्धा मार्ग काढला, खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन केलं आणि विजय मिळवून दिला. तर तुमची हिचा प्रवास होता, पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्याचा विजय प्रवास. तुम्ही मला थोडक्यात सांगा आणि काय स्ट्रॅटेजी तुम्ही, काय रणनीती तुम्ही आखली होती, त्याबद्दल थोडं तुम्ही बोलायचं आहे. प्रेक्षक सुद्धा आतुर आहेत. पहिला तर आमच्या टीमला मी जाम थँक्यू बोलीन. बिकॉज तेच आहेत की मला चान्स मिळतो. म्हणजे 13वा आणि 14 प्लेअर आहे मी, पण चान्स देतात ते, त्यासाठी थँक्स अ लॉट. आणि कसं काय प्रवास असा काय स्पेशल नाही. लाईक यश नाईक त्यांनी फक्त एकच शब्द बोललेला, ॲग्रेशनमध्ये खेळा, दुसरं सगळी मॅच आपली आहे, आपण ऑल ओव्हर टेक ओव्हर करू त्यांना सगळ्यांना, आणि आम्ही ते करून दाखवलं. सो थँक्यू. धन्यवाद शुभम. आणि मी मंडळातर्फे चेतक वाघोली संघाचे खूप खूप आभार मानतो, हार्दिक अभिनंदन देतो. हा तुम्ही संघ विजेता संघ चेतक वाघोली, आणि यापुढे तुमच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. आणि डीजे मी अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डीजे सेलिब्रेशन करायचं आहे.